काहीतरी वाईट गोष्टी गंगेमध्ये सोडून द्यायचं आणि आपल्या गावाकडे यायचं. तिथला नियम आहे बरं का काशीचा. असाच एक वारकरी गेला. काशी गंगेमध्ये स्नान झालं, विश्वनाथाचं दर्शन झालं, प्रदक्षिणा झाली, अनेक तीर्थ पाणी झाले आणि गावाकडे आला आणि कीर्तनामध्ये असं सांगू लागला, मी काशीमध्ये गेलो काय केलं, राग सोला. म्हणजे काय राग सोला बरं का. आता माता माऊली बरोबर लक्षात ठेवली बरं का. काय बरोबर लक्षात ठेवली. कीर्तन झाल्यानंतर महाराजाचा मुक्काम आठ तिथंच होता. महाराज या म्हणजे चहाला बोलून घेतलं घरी. ते माता भगिनी हुशार बरं का, महिला मंडळी फार हुशार असतात. महाराज तुम्ही काशीला जाऊन काय सोडलं, पाणी दिल्यानंतर विचारलं काय काय नाही ताई, मी राग सोडला. नंतर चहा झाली. चहा झाल्यानंतर महाराज तुम्ही काशीला जाऊन काय सोडलं, महाराजांनी सांगितलं मी राग सोडला. 2 वेळेस झालं बरं का. बसा म्हणजे थोडा नाश्ता करते. पतिदेव बाहेर गेले होते, पोहे वगैरे झाले, पोहे तयार झाले. तर वाढत असताना विचारलं काय सोडलं तुम्ही काशीला जाऊन, राग सोडला. म्हणजे काय सांगितलं ना मी तुम्हाला राग सोडलं. असं मान हलू लागली महाराजाची. पोहे चालूच आहेत का, तर लगे विचारलं महाराज काशीला जाऊन काय सोडलं. महाराजाला राग आला. म्हणजे मला सांगितलं ना पोहे खातो मी, मध्ये मध्ये काय विचारता राग सोडला सांगितलं ना. माता माऊली विचारत गेली, महाराज तुम्ही नेमकं काय सोडलं हे मला कळालं बरं का. कळालं बरं का. काय म्हणले, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. निरोबाऱ्या वर्णन करता जे काही जमणार नाही बरं का. तीर्थ जमणार नाही, ध्यान जमणार नाही, योग जमणार नाही, यज्ञ जमणार नाही. मग अशी एखादी साधना सांगा. ही सगळं साधना काय झालेली आहे, अवघ्या वाटा झाल्या कलीन घडी साधन उचित विधी विधान नगडे सर्वथा. सगळ्यांना ही साधना जमणार नाही. का हो तुकोबारा, कोणती साधना कलियुगामध्ये जमणार नाही असं तुम्ही सांगता. नेमकं कोणती साधना सगळ्यांना जमेल अशी एखादी साधना सांगा. ती साधना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जन्मांतरीचे काहो तुकोबारा सगळ्यांना जमणारी साधना, संसारामध्ये राहून करता येणारी साधना, लहानापासून तर मोठ्यापर्यंत, नवे नवे वृद्ध माणसापर्यंत, कोणीही असू द्या, कोणाही वर्णाचा असू द्या, जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, सगळ्यांनी करता येणारी साधना कोणती आहे तर नाम ही साधना आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. काहो तुकोबारा ही साधना केल्यानंतर पाप जळतील का? तुकोबारा म्हणाला एका जन्माची पाप नाही, जन्मांतरे शब्द वापरला बरं का. जळतील पापे जन्मांतरे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. 3 प्रकारचं पाप आहे. पाप, उपपाप आणि महापाप. पाप हे असं आहे भोगल्याशिवाय संपत नाही बरं का, आणि पुण्य हे असं आहे तेही भोगल्याशिवाय संपत नाही बरं का. आणि पापही दिसत नाही, पुण्यही दिसत नाही बरं का. आता थोडक्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर थोडक्यामध्ये लगेच लक्षात येईल बरं. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याकडे मोबाईल आहेत. काय
इथून फोन लावल्यानंतर दिल्लीला बोलता येतं, नवीन नवीन परदेशामध्ये बोलता येतं. रेंज दिसते का? बोलणं मात्र चालू आहे, रेंज मात्र दिसत नाही. काय तसं पाप पुण्य भोगायला येतं पण दिसत मात्र नाही बरं का. या मृत्यू लोकाचा विचार केल्यानंतर देवाचा बाप जरी झाला तरी पाप भोगावं लागतं बरं का. थोडं रामायणामध्ये चला, लगेच आपण कीर्तनामध्ये उभं. काय प्रसंग असा घडला की दशरथ राजाच्या जीवनामध्ये 700 राण्या आहेत. 700 राण्यामध्ये 3 पट्टराण्या आहेत. कोणत्या? कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा बरं का. पण जीवनामध्ये पापच नव्हतं बरं का. दशरथ राजा म्हणजे पुण्यशील राजा आणि चक्रवर्ती राजा. त्यांच्या कुळामध्ये अज राजा झाले, मागे हरिश्चंद्र झाले, त्यांच्या अगोदर कोण कोण झाले? शिवी राजा होऊन गेलेला आहे आणि सगळे पुण्यच करत आले बरं का. आणि नंतर त्यांच्याच कुळामध्ये दशरथ राजा अवतारित झाले, प्रभू रामचंद्राच्या कुळामध्ये. पण पुण्य एवढं वाढलेलं आहे की जीवनामध्ये संतती नाही बरं का. वशिष्ठ ऋषीने सांगितलं, म्हणले तुमच्या हातून कोणतं तरी कर्म घडल्याशिवाय तुम्हाला मुलबाळ होत नाही बरं का. दशरथ राजा निघालेले आहेत, जंगलामध्ये गेलेला आहे बरं का. दिवसभर वाट पाहिली महाराज, तलावाच्या ठिकाणी बसलेले आहेत. पण काही श्वापद वध करावा, काहीतरी मारावं हे त्यांचा काय हेतू होता. पण प्रसंग असा घडला, दिवसभर कोणी आलं नाही. संध्याकाळी इकडं श्रावण बाळाने आई वडिलाला खांद्यावरती घेतलेलं आहे आणि काशीच्या दिशेने निघालेले आहेत. आई वडिलाला ताण लागली आणि पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ गेलेले आहेत. पाण्याचा नुसता आवाज कानावर पडल्याबरोबर दशरथ राजाने बाण सोडला बरं का. शब्दवेदी बाण होता, असा तसा नव्हता बरं का. ज्या दिशेने शब्द होतो त्या दिशेने बाण सोडला, लगेच श्रावणाचा वध झाला. श्रावणाचा वध झाल्यानंतर आई वडिलाला बातमी कळाली. आई वडिलांनी काय शाप दिला, म्हणजे राजा मी जसं पुत्रयोगाने मरतो, पुत्राच्या दुःखाने आमची मृत्यू होत आहे, तसंच तू देखील काय होशील, पितृयोगाने मरशील. तुला देखील ब्रह्महत्या घडलेली आहे, तुला देखील 4 मुलं होतील, पण अंत्यकाळाच्या वेळेस एकही राहणार नाही बरं का. हे शाप बरं का. आणि शेवटी तसंच घडलं. रामायणाचा प्रसंग तुम्ही पहा, डोळ्यासमोर आणा. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, तुमचा आमचा प्रश्न सोडा. देवाचा बाप जरी झाला तर या ठिकाणी पाप भोगावं लागतं बरं का. म्हणून विचार करून काय वर्तणूक बरं करा बरं का. विठ्ठल उपपाप आणि महापाप. पहिलं पाप आहे महापाप. कशाला म्हणावं? ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय हिंसा, गुरुदाराम नमः. 4 प्रकारचं पाप सांगितलेलं आहे. ब्रह्महत्या करणं, ब्राह्मणाचा वध करणं, गायीचा वध करणं, चोरी करणं बरं का, हिंसा करणं आणि मद्यप्राशन करणं, हे 5 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. उपपाप कशाला म्हणतात? तर जे पाप करतात त्यांना काय सहकार्य करणं बरं का. आणि पाप कशाला म्हणतात? दुसऱ्याला जाणून बिजून काय पीडा करणं बरं का. तुकोबाऱ्याचं प्रमाण देतो पुढेच आपला वेळ संपत आलेला आहे बरं का. पुण्य उपकार पापते परपीडा अनेक नाही जोडा तुझायासी. सत्य तोसी धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे. दुसऱ्यावरती काया वाचा मनाने उपकार करण्याला काय म्हणतात? पुण्य म्हणतात. आणि काया वाचा मनाने दुसऱ्याला पीडा देण्याला काय म्हणतात? पाप म्हणतात बरं का. आणि पाप पुण्य प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून
नामचिंतन साधना केल्याबरोबर जीवनातील पाप नाहीच होत, नवे नवे जन्मांतरीचे पाप नष्ट होतात. म्हणून जळतील पापे जन्मांतरीचे म्हणा. चालेल. नामाचं चिंतन साधन पळसोटे, नामाचं कीर्तन साधन पळसोटे, नामाचं कीर्तन साधन पळसोटे, नामाचं कीर्तन साधन स्वामी